तर मराठी नव्या वर्षाचा पहिला दिवस हा विठ्ठलाच्या दर्शनाने सुरू करण्यासाठी देशभरामधून हजारो भाविक हे पंढरीमध्ये दाखल होतात। मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे। आज गुढीपाडवा आहे आणि यासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नामदेव महाद्वार असेल, विठ्ठलाची चौखांबी असेल, सोळखांबी असेल, या सर्वच ठिकाणी या रीतीने सजावट केलेली आहे आणि आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस विठ्ठलाच्या दर्शनाने साजरा करावा यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठल दर्शनाची रांग लांबपर्यंत पोचलेली आहे। सध्या दर्शनाला 7 ते 8 तास एवढा वेळ लागतोय। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। विशेष म्हणजे नवीन वर्षाचं असलं आम्ही येतच राहतो। मामा कुठून आले? परभणीहून। परभणी। काय आज गुढीपाडव्याला दर्शनाला काय काय कशासाठी आज पहिल्या दिवशी दर्शन घ्यायला लागलाय? नवे वर्ष आहे, बरं. देवाचं दर्शन घ्यायचं बर, म्हणून आलो। काय मागायचं देवाला? काहीच नाही, हेच मागणी आता, हीच मागणी आता असंच घडू दे देवा। बर, फक्त मागायचं, पांडुरंगा तू घडू दे, हेच आम्हाला अखंड तुझ्या पायापाशी येऊ दे। चला। संभाजीनगर आज काय पांडुरंगाच्या दर्शनाला विशेष? पाडवा आहे नवीन वर्षाचा। मग पहिला दिवस दर्शनाने हो. काय मागायचं देवाला? काय काहीच नाही, सुखी राहून द्या देवाने। सुखी राहून दे। हा. काय मागायचं नाही? काहीच नाही मागायचं, फक्त दरवर्षी आम्हाला दर्शनाला येऊन दे एवढंच मागणं। अशा रीतीने हजारोच्या संख्येने भाविक आज वर्षाचा पहिला दिवस देवाच्या दर्शनाने साजरा करायचा आहे त्यांना आणि त्यासाठी हजारोंच्या संख्येने राज्यभरातून देशभरातून भाविक पंढरपूरला पोहोचलेले आहेत। देवाला काही मागायचं नाही आहे, देवानी सगळं दिले। हीच वारी आयुष्यभर तुझ्या कृपेने घडावी अशीच मागणी वारकरी करतायत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।